नमस्कार मंडळी. तुमच्या देवीचं तुमच्यावर लक्ष आहे. ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते. आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखावं, हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला सांगत असते. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय. तर आपल्या घराण्याचे कुळाचे रक्षण करणारी जी आपली देवी असते ती आपली कुलदेवी. आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो. म्हणजेच काय, तर आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा व आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते. प्रत्येकाची कुलदेवी वेगळी वेगळी असते. जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजा भवानी असेल, किंवा मग कोणाची रेणुका देवी असेल, किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, किंवा कोणाची कालीमाता सुद्धा असेल, तर मग कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असे. तर घराण्याच्या कुळाची कुलदेवी ही बदलत असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, अगदी त्याचप्रमाणे त्या कुळाची देवी त्या कुळाचा व त्या घराण्याचा सांभाळ करते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करायची नसते, कारण कुलदेवी स्वतः स्वयंसिद्ध स्वरूपात असते. आपल्या कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते. जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात. अशा घरांमध्ये सतत भांडणं देखील होत असतात. घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही. त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. घरामध्ये वादविवादाचे वातावरण निर्माण होत असते. अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला आपण प्रसन्न करू शकतो. त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिला आवर्जून तिच्या सेवा करायला पाहिजेत. म्हणजे तिची साधी पूजा करायला पाहिजे, तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे, तिच्या समोर दिवा लावायला पाहिजे. तसेच आपण आपल्या घरामध्ये जे आपली वडीलधारी माणसं असतात, म्हणजेच आपले आजोबा असतील, आपले पंजोबा असतील, किंवा होऊन गेलेले असतील, त्यांचे वडील असतील, अशी वृद्ध माणसं, वडीलधारी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात. त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे. कुलदेवीच्या मूळ ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे, तिचा आदर सन्मान केला पाहिजे. जर घरामध्ये नवीन बाळ जन्माला आला असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलं पाहिजे, ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो. त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगांमध्ये ती आपली साथ देत असते, किंवा असा प्रसंग आपल्यावर येणार नाही. एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते. त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो. विना कलश देव्हारा असू नये. कुलदेवीचा कलश स्थापन करावा. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही. जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करत असतो, किंवा आपल्या घरी एखादं नवीन शुभकार्य होतं, बाळ जन्माला येतं, किंवा लग्नकार्य होतं, तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास अवश्य जावे. सेच नवीन कामाची सुरुवात करतेवेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे, तिचं स्मरण केलं पाहिजे. आपल्याला त्या कामामध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे. नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. एवढं केलं तरी पुरेस आहे. काही खास संकेत आपण पाहणार आहोत, ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, तसेच तुमच्या घरामध्ये ती निवास करते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव किंवा आपल्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ आपल्या 5 प्रियजनांना नक्की शेअर करा. तर आपण लक्षणं कोणती आहेत ते पाहूया. पहिलं लक्षण आहे की ज्या घरामध्ये कुलदेवी त्या घरावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते, त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याच प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाहीत. ते काम निर्विघ्नपणे पार पाडते. म्हणजेच त्या घरातील व्यक्तींना जी काही काम हाती घेतलेली आहेत ती काम पूर्णत्वास जातात, ती काम थांबत नाहीत.
कुलदेवी प्रसन्न असल्यास जीवनात सुख समृद्धी येते, संकटे दूर होतात, घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते, अचानक धनलाभ होतो आणि कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी करणं चुकत आहे, तिचं काहीतरी करायचं राहत आहे. त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब, सहपरिवार, लहान मुलाबाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं आहे. म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचे, तिची ओटी भरायची, तिचा मानसन्मान करायचा, नवरात्रीमध्ये तिचा उपवास करायचा. एवढं केलं तरीसुद्धा भरपूर आहे. म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीसाठी येतं ते सर्व आपल्याला करायचं आहे. मग उपवास असेल किंवा कुलदेवीसाठी काही सुवासनी जेवायला घालणं, अशा प्रकारे जी कार्य येतात ती करायचे आहेत. किंवा मग पौर्णिमाच्या दिवशी तिला नारळ फोडावा. घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावे. जरी तुम्हाला मूळ ठिकाणी दर्शनासाठी जाणे जमले नाही तरी तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जावे व आपल्या कुलदेवीची सेवा करत राहावे. कुलदेवीचा वार शुक्रवार असतो. कुलदेवीचा वार त्या दिवशी जमले तर त्या दिवशी सुद्धा उपवास करावा. घरातील एखाद्या व्यक्तीने शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला भेटतात. आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडलीच पाहिजे अशा व्यक्तींना प्रत्येक कामांमध्ये यश मिळते. कोणत्याही कामांमध्ये बाधा येत नाहीत. त्यामुळे कुलदेवी आपल्या घरावर प्रसन्न असल्याचा आपल्याला संकेत मिळतो. दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात. सर्व सदस्य मिळून मिसळून राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात. त्यामुळे त्या घरामध्ये गृहकलह भांडणं अजिबात होत नाहीत. स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात. त्यांच्याशी देखील मानाने वागतात. त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत. त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात. त्या घरातील काही कर्ते पुरुष असतात किंवा कर्त्या व्यक्ती असतात. त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच ते निर्णय घेत असतात. यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे या सर्व गोष्टी काम अगदी सुरळीतपणे, सहजपणे घडून येतात. 3. त्यानंतर तिसरे लक्षण असे आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. जर अगदी प्रसन्न वाटत असेल किंवा सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे, घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल, जसे की घरामध्ये अत्तर वगैरे मारले आहे, अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल तर घरात आल्यावर जेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं तेव्हा समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आहे, आपल्या घरावर आहे. कारण बऱ्याच वेळा काही व्यक्तींना असं होतं की आपल्या घरी यावंसंच वाटत नाही. कारण त्यांना असं वाटतं की आपल्या घरी जाऊच नये. कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, काय होणार आहे, त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण जे आहे ते अगदी चांगले नसते. घरामध्ये सतत खटके उडतात आणि घरामध्ये सतत वादविवादाचे वातावरण निर्माण होतं. अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे. तर कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे, आपण समजून घ्यायचं आहे की घरी गेल्यावर जो आपल्याला आनंद मिळतो तो कशातच नसतो असं त्यांना वाटतं. म्हणजे तर काय, थोडक्यात त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद.